कुठेतरी जे प्रतिकृत पत्र दिलं होतं त्याच्यात तुमची स्वाक्षरी ते सूचक आहे. साहेब, माझ्या आईच्या आणि वडिलांच्या आणि महादेवाच्या शपथ घेऊन सांगतो, कुठलीही सही केलेली नाही. माझा मानसिक प्रतिनिधी अक्षय डगे बसून होता, तो आरडतोय, त्याला बाहेर काढलंय. मग मला तत्काळ कळल्यानंतर माझ्या घराच्या भोवती सुद्धा करडा होता माणसांचा, मला उचलून आणायला, म्हणून मी बाजूला थांबलेलो होतो. आणि मग कळल्यानंतर मी लगेच आलो. कोणाचा दबाव होता तुमच्यावर? त्यांचे मला नाव घेऊन मला कुणालाही लहान मोठं करायचं नाही. ते अतिशय मोठे माणसं आहेत, मला कुणाचंच नाव घ्यायचं नाही. माझा एकच देव होता, ते देवाकडे गेलेला आहे. नाही, पण कुठेतरी दिवंगत अजित पवारांचे राष्ट्रवादीचे फेडरेशन त्याचा सुद्धा मी राजीनामा देऊन टाकलेला आहे. तनपुरांकडून काय दबाव आलाय तुम्हाला? आता दबाव कोणाकडून आलाय, कोण विरोध होते तुम्हाला कळतंय. म्हणजे तुम्ही आता मला त्याची मी तुम्हाला काय सांगते, दबाव आलाय. दबाव कोण दिला? विखे पाटील देत आहेत, तनपुरे देत आहेत, अजून पुरे देत आहेत, ते सांगा ना, स्पष्ट सांगा. साहेब, आता ह्याच्यामध्ये तुम्ही आदरणीय पत्रकार महोदय आहात, मला कुणाचे नाव घ्यायचं नाही. दबाव येतोय, दबाव आलेला आहे, दबाव येणार आहे, मला ते सहन करावं लागणार आहे. पण लोकशाहीसाठी मी मतदारांसाठी मी ते सहन करणार आहे. किती माझ्या अन्याय झाला तरी मी सहन करणार आहे. तुम्ही सांगताय तुमच्या घरापाशी घराडा घातला जातोय, नेमकं कोण घालतंय काय? आता कोणाचे पोर होते मी कसं सांगू? मग मी पाठीमागच्या दरवाजाने बाहेर आलो आणि हे बाजूला थांबलो होतो. माझ्या गाडीमागे बी गाड्या होत्या. अशा पद्धतीने नाही चालत. जरी तुमच्या जीविताला धोका होऊ शकतो, आणि जर झाला तर ही संबंधित जे काही प्रक्रियेमध्ये असतील ते सर्व जबाबदार असतील. ठीक आहे. आता तुमची भूमिका काय?